नमस्कार मंडळी, कोल्हापूरची प्राजू या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पूजा आपण करतो त्यासाठी जे मुकुटे वगैरे लागतात ते कुठे भेटतात व रेडीमेड साडी भेटते देवीसाठी ती कुठे भेटते तेही पाहणार. दादा, हे आपल्याला रेडीमेड साड्या दिसतात ते किती रुपयेपर्यंत बसतील? घेतलं तर 200 रुपये. ओके. आणि ते मूर्त्या वगैरे लावल्या आपण महालक्ष्मीच्या 250 ला. ओके. घेतली तर 550. आणि ओटी कितीपर्यंत बसते आपल्या इथे? ओटी घेतली तर 100 पासून ओटी सुरुवात आहे. ओके जशी पाहिजे तुम्हाला तेव्हा आवडेल. ओके. चला आता आपण पुढे जाऊयात. आता इथं सेमच आहेत. आपल्याला मुखोटे बघायचे आहेत. मुखोटे कुठे भेटतात बघूयात. चला आता रेडीमेड साड्या बघितल्या आपण. हो, भरपूर स्टॉल आहे तिथं. ते कोल्हापुरी चप्पल पण आहेत. महालक्ष्मीचा मुकुट लावला तो किती रुपयापर्यंत बसेल? 350 रुपयापर्यंत बसेल. याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं? मंगळसूत्र. ओके. आणि नुसतं मुकुट घ्यायचं झालं तर भेटेल का? 100. हां, तुम्ही मूर्ती बघू शकता अंबाबाईची. किती मस्त आहे. पूर्ण तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजेसाठी वापरू शकता. ओटीचं साहित्य पण आहे. ओटीचं साहित्य आपल्याला किती रुपयापर्यंत बसेल? 550 ओके, थँक्यू. चला आता अजून पुढे बघूयात. ओटीचं साहित्य सगळं आहे. नारायण, या इकडे पुढे. मी पुढे पण बघितल्यात मस्त. आपण पुढे जाऊ. इकडे बघा, महालक्ष्मीच्या मूर्त्या पण छान आहेत. इथे पण तसेच लावल्यात मूर्त्या वगैरे. आपण पुढे बघूयात. या. हो, नेहमीच असते दर्शनाला गर्दी. ही मूर्ती छान वाटते ना हो. ही मूर्ती कितीला आहे काकी? 1100 रुपयाचे काय? हां, ओके. आपल्याला इथे श्रीयंत्र परत सगळे जे यंत्र लागतात पूजेसाठी ते भेटतील. आता इकडून या पुढे जाऊयात आपण. ही सगळी आपल्या महालक्ष्मी मंदिराची समोरची लाईन आहे. तिथं आलेलो आहे आपण. छान वाटतात ना हो नऊवारी साड्या लहान मुलींना. मस्त आल्यात होय ना. हल्ली केवढे छान छान व्हरायटी आल्यात मुलींसाठी. अवघड आहे. इथं बघू शकताय तुम्ही अंबाबाईचा मुकुट केवढा मोठा आहे. हे बघा, पूर्ण असे डोळे वगैरे छान वाटत नाही. श्रीयंत्र वगैरे लावलेले आहे. हा दादा, मुकुट कितीला बसतो आपल्याला? 250 रुपये. ओके. गजरा पण भेटू शकतोय. इथे या. इथे वेगवेगळ्या साईजचे मुकुटे आहेत बघ. वेगवेगळ्या देवींची मुकुटे लागले. आपण नारळाला नुसतं डोळे आणि हे लावू शकतो. परत बाकीचे मुकुटे सुद्धा आहेत. हे किती रुपयाला बसता हो? कसला मुकुट आहे बघ.
पूर्ण असं हे वाटत नाहीये. मस्त आहे नी. असं समोर लक्ष्मी असल्या का वाटणार. पूजा पण पूर्ण साडी वगैरे घालून केली पूजा. तिकडे पण लागलेत. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे फुलांची लाईन आहे. इकडे पण फुलांची लाईन आहे. इथे सगळे मुकुटे खरेदी करून तुम्ही इकडनं फुले खरेदी करू शकता. कमळाच्या सकट फुलांसकट तुम्हाला भेटून जातील. त्यामुळे एका ठिकाणी आला की तुम्हाला सगळं साहित्य एकाच ठिकाणी मिळू शकते. इकडे तिकडे फिरायला लागणार नाही. आपण आता हे महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरची बाजू बघत आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असे मुकुट भरले आहेत. परत सगळं जे देवीसाठी लागणारं साहित्य भेटते ते आपल्याला इथे भेटून जाईल. ओ तो कमळाचा हार बघितला का? किती मस्त आहे ना. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असं आपल्याला सगळे साहित्य भेटून जाते. मुकुटे, परत वेगवेगळ्या कलरच्या साड्या आहेत. हा मला हार आवडला. पूर्ण असं कमळामध्ये बनवलेला आहे. खूप छान आहे. मस्त आहे इथं. इथं बघू शकताय तुम्ही पूर्ण वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आपल्याला भेटू शकतात. आणि फुले वगैरे आहेत इथे. त्यामुळे जर तुम्ही शॉपिंगला येणार असाल मार्गशीर्ष महिन्याच्यासाठी की तुम्हाला पूजेचं साहित्य हवं आहे, फुलंसुद्धा घ्यायचे आहेत, मुखवटा वगैरे घ्यायचा आहे, तर तुम्ही या लाईनला या. तुम्हाला सगळं एका ठिकाणी भेटून जाईल. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग मी इथे संपवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.